जय गुरु माऊली. विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे मुंबईची स्पेशल शेवपुरी, दही बटाटा पुरी. चला तर मग सुरुवात करते. शेवपुरीसाठी लागणारी चिंचेची चटणी. हा 1 पाव चिंचेचा गर आहे. यामध्ये 1 वाटी किसलेला गूळ. 1 पाव चिंचेच्या गरासाठी 1 वाटी गूळ बरोबर आहे. यामध्ये थोडंसं मीठ, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धने पावडर. याला मिक्स करून घेते. याला छान उकळी येऊ देते. त्यात थोडं काळं मीठ मिक्स करून घेते. मी या वाटीने गूळ घेतलेला आहे. चिंचेची चटणी छान उकळत आहे. चिंचेची चटणी तयार आहे. याला व्यवस्थित थंड होऊ देते. आता पुदिना चटणी बनवते. 15 ते 20 हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेते. हिरवी मिरची धुवून घेतलेली आहे. हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून घेतली. त्यामधील थोडी हिरवी मिरची पेस्ट काढून घेते. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये धुतलेला पुदिना बारीक करून घेते. त्यामध्ये स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, थोडं पाणी टाकून पेस्ट करते. पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून ही अशी बारीक चटणी बनवून घेतली. एका बाउलमध्ये काढून घेते. यामध्ये थोडं मीठ मिक्स करून घेते. ही पुदिना चटणी फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवते. चिंचेची चटणी एका बाउलमध्ये काढते. यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकते. थंड व्हायला फ्रीजमध्ये ठेवते. हे शेवपुरीसाठी उकडलेले बटाटे. आता आंबट गोड दही बनवू. यामध्ये अर्धा चमचा साखर, दही फेटून घेते. फ्रीजमध्ये थंड करून घेते. ह्या पुऱ्या घरी तळून घेते. घरी तळलेल्या शेवपुरीच्या पुऱ्या. चला शेवपुरी दही पुरीसाठी काय तयारी केली बघू. उकडलेले चणे, चाट मसाला, काळं मीठ, बारीक कापलेला कांदा, उकडलेला बटाटा, बारीक शेव, गोड दही, बारीक कापलेली कोथिंबीर, तळलेल्या पुऱ्या, चिंचेची चटणी, पुदिना, हिरवी मिरची, कोथिंबीर चटणी. आता प्लेटिंग करते. शेवपुरी, दहीपुरी मधात फोडून त्यामध्ये उकडलेला बटाटा, उकडलेले चणे, बारीक कापलेला कांदा, हिरवी चटणी, आंबट गोड दही, बारीक शेव, काळं मीठ, चाट मसाला, चिंचेची आंबट गोड चटणी, बारीक कापलेली कोथिंबीर,
बारीक शेव, ही झाली चटकदार कुरकुरीत शेवपुरी. दही बटाटा पुरी SPD. उकडलेल्या बटाट्यामध्ये मी थोडी हिरवी मिरची पेस्ट, थोडं मीठ टाकले होते. मुंबईची स्पेशल शेवपुरी, दही बटाटा पुरी झटपट आपल्या घरी. आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.